कणकवली तालुक्यात अवैध मटका पत्ते व जुगाराचे अड्डे धडाड्यानं सुरू असल्यानं पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निलंबित करण्यात आलंय। जर एका पोलीस अधिकाऱ्याला या प्रकरणी जबाबदार धरलं जाऊ शकतं तर त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार नितेश राणे यांची जबाबदारी किती मोठी आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। विशेष म्हणजे आमदार नितेश राणे यांच्या निवासस्थानापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर हे अवैध धंदे सुरू असल्याचं उघड झालंय। जनता विचारत आहे की पोलिसांवर कारवाई होते पण आमदारांच्या घराजवळ असा धंदा चालतो तरीही त्यांच्यावर कारवाई का होत नाही। लोकप्रतिनिधी म्हणजे प्रामाणिकपणे कायद्याचं पालन करून जनतेसाठी आदर्श ठेवणारा व्यक्ती, पण जर त्यांच्या कार्यक्षेत्रात व त्यांच्या घराजवळच अवैध व्यवसायांना आश्रय मिळत असेल तर ते लोकांचा विश्वासघातच ठरतो। त्यामुळे अशा परिस्थितीत आमदार नितेश राणे यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी केली आहे। भाजपा आमदार नितेश राणे यांनी फिल्मी स्टाईल मटका बुकीवरती रेड टाकली। खरं तर त्याच्या पाठीमागचं सत्य खूप वेगळं आहे। तिथं पत्त्याचा डाव मटका अनेक वर्षापासून चालू आहे। जवळपास 25 ते 30 वर्ष झाले। नितेश राणे यांचे वडील नारायण राणे आमदार होते, मंत्री होते, महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री आहेत। आता नितेश राणे आमदार होता, आता मंत्री झालेत। पण रेड टाकण्याच्या धाड टाकण्याच्या पाठीमागचं सत्य खूप वेगळं आहे। धाड टाकून त्यांना अवैध व्यवसाय बंद करायचा नव्हता। नितेश राणे यांना आमदार असताना त्या 2 नंबर व्यवसायातून मटका आणि जुगारमधून जी मंथली हप्ता मिळत होता ती आता मंत्री झाल्यानंतर त्यांना वाढीव हप्ता पाहिजे होता आणि तिथल्या मटका बुकी एजंटचा हप्ता डायरेक्ट गृह खात्याला जात असल्यामुळे नितेश राणे यांना ती फट्यानं मारत होते। त्यामुळं त्यांना वाढीव हप्ता दिला नाही म्हणून त्यांनी फिल्मी स्टाईल धाड घालण्याचा कट रचला। या माध्यमातून 20, 25, 30 वर्ष झालं तिथं मटका चालू होता। तुम्ही काय झोपी गेला होता का? त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का? त्यावेळेस तुम्हाला महिन्याला मंथली हप्ता मिळत होता म्हणून तुम्ही चुप्प होता। तुम्ही ज्या दिवशी तिथं रेट टाकायला गेला, धाड टाकायला गेला, त्यावेळेस ती बुकी चालक मालक ती सगळी तिथं काय म्हणत होती की राणे साहेब आम्ही तुमची माणसं आहोत, आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत। तुम्हाला थोडी तरी काही आबरू शिल्लक असायला पाहिजे। आणि नाहक एक चांगल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं, निलंबित करण्यात आलं। या माध्यमातून पोलीस महानिरीक्षकाकडे देखील माझी मागणी आहे। तुम्ही एका पीआयला सस्पेंड केलात, जर आमदाराचं ऐकून जर तुम्ही सस्पेंड करत असाल तर माझी डायरेक्ट आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी आहे। ज्या नितेश राणे याच्या मतदारसंघात जिथं नितेश राणे राहतात तिथून फक्त अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती जुगार, डाव, पत्ते, मटक्याचा खुलेआम धंदा चालतो, व्यवसाय चालतो, 2 नंबर चालतं। या नितेश राणेच्या मतदारसंघात ही आमदार असताना कसं काय चालतंय? आणि म्हणून माझी मागणी आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अशा बेजबाबदार आमदाराला तात्काळ निलंबित करा, त्यांची आमदारकी रद्द करा। जर का पीआयच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षकांच्या हद्दीमध्ये मटका बुकी चालतो म्हणून जर त्याला निलंबित करण्यात येत असेल तर आमदाराच्या हद्दीमध्ये आमदाराच्या मतदारसंघात एवढंच नाही तर आमदाराच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती खुलेआम 2 नंबर चालू राहत आहे। मग हे आमदार नितेश राणे यांची आमदारकी तात्काळ रद्द करा। फक्त गोरगरीब साध्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यालाच तुम्ही दातीखाती धरणार का? तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार का? आणि ही मोकळे पडलेले आमदार यांना या नितेश राणे यांना एवढीच हौस आहे का कारवाई करायचे 2 नंबरवर? तुम्ही काय एका मतदारसंघाचे मंत्री नाही,
तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहे. तुम्हाला जर कारवाया 2 नंबरवर करायची एवढी जर खुमखुमी आली असेल, नितेश राणे या तुम्ही माझ्यासोबत. तुम्हाला मी समंत महाराष्ट्रात तुम्हाला अवैध धंद्यात 2 नंबर दावतो. तुमच्यात जर दम असेल तर करून दावा कारवाई.